नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, खरं तर आज लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटचा आणि अंतिम टप्पा मतदान होतं आणि मतदान संपलं. पूर्णपणे आज निवडणुकीचे 707 टप्पे संपलेले आहे आणि याच्यामध्ये 543 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य EVM मध्ये बंद झालेलं आहे. या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल 4 तारखेला लागेल. आता कुठेही प्रचार नाही, काय नाही, सगळं असं व्यवस्थितपणे पार पाडले. फक्त निकालाची एक अपेक्षा लोकांकडे लागू नये. आता आपल्याला जो काही विषय आज घ्यायचा आहे तो म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मतदार यांच्यामध्ये नेमकी काय केमिस्ट्री आहे. आता नरेंद्र मोदी खरं तर वाराणसीमध्ये त्यांनी 30 तारखेचं शेवटचं काही प्रचार करून किंवा भेट देऊन खरं तर त्यांनी शेवटच्या 30 तारखेला पंजाबमध्ये 1-2 सभा घेतल्या आणि वाराणसीमध्ये येऊन मतदारांना भेटून ते केरळच्या विवेकानंद स्मारकावर जाऊन त्यांनी जो काही ध्यान करण्याचं ठरवले. मग आता ते 31 तारीख आणि 1 तारीख असं 2 दिवशी ते तिथं विवेकानंद स्मारकावर ध्यान साधना करणार आहेत. आणि मग ही साधना त्यांची आता जे 1.5-2 महिने त्यांनी जे काही निवडणुकीमध्ये परिश्रम घेतले आपल्या पार्टीसाठी, आपल्या पक्षासाठी, ते अगदी थकून कुठं गायब होतात. तसं नरेंद्र मोदी काही गायब झाले नाही. अगदी शेवटपर्यंत आपल्या पक्षाचा, आपल्या पार्टीचा प्रचार ते करतात. अगदी 200 पेक्षा जास्त सभा नरेंद्र मोदींच्या झाल्या आणि जवळजवळ विमान प्रवास त्यांचा 1,00,000 किलोमीटरचा झाला असेल. 200हून जास्त उड्डाणं त्यांची या सगळ्या प्रचारामध्ये विमानातून झाले असतील आणि 71-72 मुलाखती त्यांनी या दरम्यान मीडियाला दिल्या. वेगवेगळ्या प्रकारचे साक्षात्कार वेगवेगळ्या प्रकारच्या चॅनलला दिले. अनेक प्रकारचे पत्रकार वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊन नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले. प्रत्येक गोष्टीचं उत्तर नरेंद्र मोदींकडे होतं. अगदी 1-1 सव्वा तासाच्या मुलाखती सुद्धा आपण नरेंद्र मोदींच्या पाहिल्या. आता हा सगळा प्रचाराचा भाग झाला. पण आपण त्यांची जी काही केमिस्ट्री आहे, मग अगदी नरेंद्र मोदींचं स्वच्छता अभियान आपण 2014 ते 2019च्या दरम्यान पाहिलं असेल. स्वतः हातामध्ये झाडू घेऊन ते स्वच्छता करताना आपण पाहिलं. किंवा अगदी प्रयागराजमध्ये जेव्हा कुंभमेळा होता, त्या कुंभमेळा सक्सेस करण्यामध्ये जे काही सफाई कामगार होते, या सफाई कामगारांचा पाय अगदी आपल्या हाताने धुण्याचं काम सुद्धा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं असेल. किंवा लाल किल्ल्यावरून अगदी शौचालयासारख्या गोष्टीचा सुद्धा उल्लेख केला असेल. या सगळ्या गोष्टी 2014च्या अगोदर झालेले पंतप्रधान यांनी कधीच केलेल्या नाही. या गोष्टीचा सुद्धा उल्लेख करणं गरजेचं आहे. आता जे काही सरकार येतात, मग हे राष्ट्रपती पदकं देतात. मग यामध्ये पद्मश्री असेल, पद्मभूषण असेल, पद्मविभूषण असेल. नरेंद्र मोदींनी किंवा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने अतिशय सामान्य वर्गातील लोकांना याच्यामध्ये निवडलं
आणि यांना जेव्हा काही लोकांना समजलं की आपली निवड याच्यासाठी पारितोषिकासाठी झाली, पद्मश्रीसाठी झाली, पद्मविभूषणासाठी झाली, अक्षरशः त्या लोकांना पण आश्चर्याचा धक्का बसायचा। आणि त्यावेळेस काही लोक अक्षरशः मोदीजींच्या पायाला हात लावायला जायचे तर मोदीच त्यांच्या पायाला हात लावायचे। ही परिस्थिती सुद्धा आपण पाहिलेली आहे। आणि राम मंदिर असेल, राम मंदिराच्या वेळेस सुद्धा जे काही कारागीर होते, मग जवळजवळ 3-4 हजार कारागिरांनी हे राम मंदिराचं काम केलेले, शेवटी पूर्ण उद्घाटनाचा किंवा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाल्यावर नरेंद्र मोदींनी या सगळ्या कारागिरांची भेट घेतली, कारागिरांना खुर्चीवर बसवलं, त्यांना काही अंगवस्त्र पण दिली आणि नंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला। ही गोष्ट सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे, पाहण्यासारखी आहे। तेव्हा प्रयागराजमध्ये सफाई कामगारांचे पाय धुणं आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस तिथं असलेल्या कारागिरांवर फुलांचा वर्षाव करणं ही एक सामान्य गोष्ट नाहीये। या गोष्टीचा सुद्धा इम्पॅक्ट अतिशय मोठ्या प्रमाणात होत असतो। मग आता विरोधक कधी कधी असं म्हणत असतात की नरेंद्र मोदी नेहमी फोटो काढण्यासाठी अशा गोष्टी करतात, नरेंद्र मोदी मीडियामध्ये या सगळ्या गोष्टी चालवण्यासाठी करत असतात, नरेंद्र मोदींचा हा एक प्रचाराचा भाग आहे, नरेंद्र मोदी कधी कधी या सगळ्या गोष्टी फक्त आपल्याला प्रकाश झोतात आणण्यासाठी करतात। आता विरोधक यावर राजकारण पण करणार, टीका पण करणार। आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, पण जरी असं आपल्याला वाटलं किंवा आपणही असं म्हणू की नरेंद्र मोदी या सगळ्या गोष्टी प्रसिद्धीसाठी करतात, पण त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला वाकावा लागेल, झुकावा लागेल। खोटं खोटं का होईना तुम्हाला तुमच्या मनामध्ये गरिबांच्या विषयी भाव मनामध्ये आणावा लागेल। तो नरेंद्र मोदी आणतात। कदाचित झाडू हातात घेणं सुद्धा काही लोकांना ते त्यांच्या प्रतिष्ठेचं वाटत नाही, काही लोकांना सफाई कामगारांचे पाय धुणं हे त्यांच्या प्रतिष्ठेत कधीच होणार नाही। ते तर सांगतील की आमच्या आयुष्यात सुद्धा आम्ही झाडू किंवा हे सफाई कामगारांच्या पायाला हात लावणार नाही। तेव्हा त्यांचे पाय धुणं तर अलगच आहे। कारागिरांवर फुलं टाकणं सुद्धा काही लोकांना त्यांच्या प्रतिष्ठेला लागलेला धक्का असेल, कारण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले हे लोक, मग अगदी राहुल गांधी असेल, अखिलेश यादव असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा तेजस्वी यादव असतील, यांनी कधी कोणाच्या पायाला हात लावलेला आपण बघितलं नाही आणि ते लावणार पण नाही, कारण ते त्यांच्या प्रतिष्ठेमध्ये बसत नाही। ते या फक्त देशामध्ये किंवा त्यांच्या राज्यांमध्ये लोकांवर राज्य करण्यासाठी फक्त जन्माला आलेले, ते कोणाच्या पायाला, गरिबाच्या पायाला हात लावण्यासाठी आलेले नाही। त्यांची प्रतिष्ठा कमी होऊ शकते, पण नरेंद्र मोदींच्या मनामध्ये अशा प्रकारच्या या प्रतिष्ठा कमी होण्यावर विश्वास नाही, कारण नरेंद्र मोदींनी गरिबी जगलेली आहे। अक्षरशः चायवाल्याच्या पोटी जन्म घेऊन रेल्वे स्टेशनवर चाय सुद्धा वाटण्याचं काम नरेंद्र मोदींनी केले। अनेक वेळा या मोदींना लोकांनी थपडा सुद्धा मारलेले आहे। त्याच्यामुळं गरिबीतून जन्माला आलेलं हे जे काही नेतृत्व, यांनी गरिबी अगदी जवळून पाहिली आहे, गरिबी अगदी जवळून जगलेली आहे। तेव्हा सामान्य माणसाचं दुःख, गरिबाचं दुःख काय असतं हे नरेंद्र मोदींना माहिती आहे। त्याच्यामुळं नरेंद्र मोदी नेहमी गरिबांचा विचार करतात, शोषितांचा, पीडितांचा, शेतकऱ्यांचा, महिलांचा विचार करतात। त्यांना गरिबी या शब्दाशी ते निगडित आहे
आता काही काही लोक तर खोटं खोटं फक्त गरीब गरीब करायचं, गरिबांच्या जीवावर राज्य करायचं किंवा गरिबी शब्द उच्चारायचा आणि सगळं कसं हायफायचं राजकारण करायचं। मग आपला प्रचार संपलाय, आपली निवडणूक संपली, मग आपण कुठंतरी इंग्लंडला गेलो पाहिजे, फॉरेनला गेलो पाहिजे, कुठंतरी आपलं शिनबाग काढला पाहिजे, अशा प्रकारचं राजकारण सुद्धा करत असतात। निवडणूक संपली की लोकांना गरीब पण आठवत नाही। नरेंद्र मोदींचं तसं नाहीये। देशातच राहणार, ते श्रमपरिहार करणार, आपण ध्यान साधना करणार, 48 तासाची ते तपश्चर्या करणार, त्यामध्ये ते फक्त पाणी किंवा नारळ पाणी किंवा लिंबू रस अशा प्रकारचं फक्त पेय घेणार, कुठल्याही प्रकारचं अन्न ग्रहण करणार नाही आणि यावेळेस ते पूर्णपणे मौन राहणार। कारण 2-3 महिन्यापासून सातत्याने ते प्रवासात अनेक प्रकारचे भाषणं त्यांनी केलेली आहे। आता पुढचं सरकार त्यांचं स्थापन होणारच आहे। नंतर 125 दिवसाचा त्यांचा जो काही शपथविधी झाल्यानंतरचा कार्यक्रम आहे तो पण पूर्णपणे झालेला आहे। त्याचं फक्त शपथविधी होण्याची वाट आपल्याला बघायची आहे। कदाचित शपथविधी 9 किंवा 10 तारखेला सुद्धा नरेंद्र मोदींचा जूनमध्ये होऊ शकतो। हे सगळ्या गोष्टी स्टँडर्ड आहे, होणार आहे। पण मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगायची आहे की जेव्हा नरेंद्र मोदी ध्यान करणार आहे, ही गोष्ट सुद्धा विरोधी पक्षाला खटकली। हे निवडणूक आयोगाकडे नरेंद्र मोदींची तक्रार घेऊन गेले। आता यांचं असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी ध्यान करणारे, हे तर आचारसंहितेचं उल्लंघन आहे। नरेंद्र मोदी तिथं कॅमेरा घेऊन जातील, मग नरेंद्र मोदींचे फोटो मीडियात येतील, मग लोक मतं देतील। मला असं म्हणायचंय की जर 2 महिन्यापासून विरोधी पक्ष नेते किंवा हे विरोधी पार्ट्या रोज भाषणामध्ये सांगतात की नरेंद्र मोदींचं तिसऱ्यांदा सरकार येणार नाही, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही, जर इतकी गॅरंटी विरोधी पक्षाला, विरोधी पक्षाच्या नेत्यांना आहे, त्यांचं म्हणणंच आहे की तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही, तर तप साधना 48 तासाची आणि मग त्याचे फोटो काय व्हायरल होतील किंवा टीव्हीवर चालतील, त्याने जर नरेंद्र मोदींना मतं मिळणार आहे, तर ह्या 2 गोष्टी कशा होऊ शकतात? आता यांच्या दृष्टीने नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच नाहीये आणि मग 2-3 महिने नरेंद्र मोदींनी इतकी मेहनत घेतली तरी ते पंतप्रधान होणार नाही आणि फक्त ध्यान साधना आणि त्याचे फोटो किंवा व्हिडिओ जे काही मीडियात चालतील त्याच्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहे किंवा लोक मतदान करणार आहे। या गोष्टी अतिशय मूर्खपणाच्या आहे। खरं तर यांना कोणी अडवले? नरेंद्र मोदींनी केरळमध्ये जाऊन विवेकानंद स्मारकावर ध्यान साधना करतात। खरं तर राहुल गांधींनी, शरद पवारांनी का उद्धव ठाकरेंनी किंवा अन्य कोणी ज्यांना कोणी नरेंद्र मोदींच्या या ध्यान किंवा तपाची ॲलर्जी आहे त्यांनी जाऊन राम मंदिरात बसावं, त्यांनी पण तिथं ध्यान करावं, त्यांनी पण प्रायश्चित्त करावं। पण यांना करायचं काहीच नाहीये, फक्त पराभवाची कारण शोधायची आहे। आमचा पराभव का झाला, आम्हाला आता ईव्हीएमला उद्या शिव्या द्यायच्या आहे, आम्ही आता शेवटी सांगणार की नाही नरेंद्र मोदींनी केरळमध्ये स्मारकावर जाऊन तिथं ध्यान साधना केली, त्याच्यामुळं लोक विचलित झाले, लोकांनी नरेंद्र मोदींना मतदान केलं। अशा प्रकारचे कारण शोधण्याचं काम लोक करत असतात, हे विरोधी पक्ष करत असतात आणि नरेंद्र मोदींना ह्या सगळ्या गोष्टीचा काही फरक पडत नाही। ते त्यांचं काम स्पष्टपणे करत असतात, करत राहतील आणि देशाप्रती त्यांचा जो काही लगाव आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे।
लोकांना पण ते समजतं, लोक पण त्यांच्याशी जोडले जातात, त्यांना पण गोरगरिबांच्या या सगळ्या अडचणींचा किंवा परिस्थितीच्या माहिती असल्यामुळं गरिबांच्या दुःखाच्या बाबतीत नरेंद्र मोदी विशेषतः त्यांचं दुःख कमी किंवा हलकं करण्यासाठी प्रयत्न करत असतात। यामुळं नरेंद्र मोदींबरोबर करोडो लोक जोडले जातात। ते जोडण्यासाठी नरेंद्र मोदींना सुद्धा जास्तचे प्रयत्न करायची गरज येत नाही। आपण या सगळ्या गोष्टी पाहिल्या असतील। राजकारणामध्ये अनेक लोक आहे, मग ह्या परिवारीवाद्या पार्ट्या आहे, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले हे सगळे नेते आहेत, पण यांना गरिबी फक्त मतांसाठी पाहिजे, त्यांच्या कुठल्याही विकासासाठी नकोयत। हे कधी कोणाबरोबर गरिबाबरोबर झुकणार नाही, गरिबाच्या पाया पडणार नाही, गरिबाचे कधी पाय धुणार नाही, गरिबाच्या कधी पाया पडणार नाही, पण गरिबीच्या नावाने बोंब मारून मतं बाकी लाटतील। हा इतका फरक राजकारणामध्ये आहे आणि तो नरेंद्र मोदी आणि मतदारांचं हे जे काही केमिस्ट्री रसायन आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे। यातूनच नरेंद्र मोदी गरिबीतून जो काही त्यांचा उदय झाला आणि देशाचे पंतप्रधान झाले, हे इतकंही सोपं नाहीये। ते केवळ नरेंद्र मोदीच शक्य करू शकतात आणि ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, यात काही कुठलाही बदल होऊ शकत नाही। इतकंच आपल्याला स्पष्ट सांगायचं होतं। तुर्तच थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।